जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं। विद्यमान खासदार उमेश पाटील यांची उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। यामुळे नाराज झालेले उमेश पाटील व करण पवार यांनी थेट शिवसेना ठाकरे गटात जात शिवबंधन बांधले। शिवबंधन बांधल्यानंतर काही वेळातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देऊ केल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे। जो उत्साह बघताय त्याच्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। आम्ही जिल्ह्यात येण्याच्या अगोदरच भाजपचा उमेदवार बदलीच्या बाबतीत बातम्या आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाल्या आहेत। भाजपमधून ऐन निवडणुकीच्या काळात दोन तरुण भाजप नेत्यांनी भाजपला जय श्रीराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानं भाजप समोर तगडं आव्हान उभं राहिलंय। स्वाभिमान जपण्यासाठी आम्ही भाजप सोडल्याचा दावा खासदार उमेश पाटील पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी केलाय। 15 दिवसांपूर्वी विद्यमान खासदार उमेश पाटील यांचं तिकीट कट करून भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यामुळे अंतर्गत बंडाळीला तोंड फुटलंय। पण आता अचानक गेल्या 1-1.5 तासापासून आम्हाला नवीन फोनचा सपाटा त्या ठिकाणी सुरू आहे की आपण अजून जिल्ह्यात पोहोचलेले नाहीत आणि उमेदवार बदलीच्या हालचाली त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत। उमेश पाटील व करण पवार यांच्यामुळे भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आलंय। गेल्या 2023च्या लोकसभेला देखील तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांचं तिकीट कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती। उमेदवारी अर्ज देखील भरण्यात आला, मात्र यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत चाळीसगाव येथील आमदार उमेश पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती। मात्र भाजपनं आता लोकसभेच्या निवडणुकीला तिकीट कापल्यानं नाराज झालेला उमेश पाटील व त्यांचे मित्र करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात जात स्वाभिमानाची लढाई लढण्याचा हुंकार भरलाय। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व उमेश पाटील यांच्यात असलेल्या अंतर्गत वादाचा फटका जळगाव लोकसभेच्या निवडणुकीला बसण्याची दाट शक्यता आहे। माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला, मागच्या पंचवार्षिकला, तरी 5 वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो। मध्यंतरी केंद्राने जबाबदारी दिली, त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला। तिकिटाची मागणी मी पण केलेली होती, परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उदार असतं। आमचे नेते आणि आपले उमेदवार करणजी पवार पाटील यांनी सांगितलं की जिल्ह्यात आगमन होत नाही तोपर्यंत तो उमेदवार बदलीच्या हालचाली सुरू आहे। म्हणजे कोण चुकलं आणि कोण नाही चुकलं याच्यामधूनच आपल्या लक्षामध्ये येतंय। त्यामुळे आत्ता सुरुवात आहे आत्ता। त्यामुळे मला असं वाटतं 2024 हे क्रांतीचं वर्ष आहे। क्रांती हातात मशाल घेतल्यानंतर होते। मशाल ही धगधगती ज्या पद्धतीने शिवसैनिकांची, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या मनामध्ये आहे, जो अनाचार अत्याचार आपण बघतोय जिल्ह्यामध्ये सुरू आहे। भाजपचे संकट मोचन मंत्री गिरीश महाजन उमेदवार बदलाबाबत नेमका काय निर्णय घेतात? पुन्हा एकदा स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली जाणार का? शिवसेना ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार म्हणून करण पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजप स्मिता वाघ यांच्या जागेवर नेमकी कुणाला संधी मिळते, अशा चर्चांना आता जळगाव जिल्ह्यात त्यासहच राज्यात देखील उधाण आलंय। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।